कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा। आमचा संपर्क क्रमांक 8446650528। करवीर तालुक्यातील पाचगाव येथील केंद्र शाळेची अत्यंत जुनी इमारत सततच्या पावसामुळे सोमवारी रात्री ढासळली। शाळेची इमारत रात्रीची ढासल्यामुळे पाचगावमध्ये मोठा अनर्थ टळला। केंद्र शाळेची नवीन इमारतीचे काम अद्याप सुरू असून खालच्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे। या ठिकाणी विद्यार्थी बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने जुन्या इमारतीचा निर्लेखनासाठी प्रस्ताव देऊन ही दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी केला आहे। या इमारती धोकादायक स्थितीत असलेल्याचे 2 वर्षापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव निर्लीकरणाचा जिल्हा परिषदेकडे पाठवला होता। तर त्यावेळी त्याच्यामध्ये शासनाने त्रुटी काढून ते प्रस्ताव परत पाठवण्याचं काम केलं। कित्येक वेळा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून सुद्धा शाळेचं निर्लीकरण या ठिकाणी झालं नाही आणि परवा म्हणजे सोमवारी या ठिकाणी शाळेला सुट्टी होती। नशिबानं काय आमचं नशीब चांगलं म्हणायचं की त्या ठिकाणी शाळेला सुट्टी होती, पोरं शाळेत नव्हती। त्यावेळी या ठिकाणी इमारत पावसामध्ये कोसळली। तर या इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी आता परवाच काही अधिकाऱ्यांनी आपल्या या ठिकाणी भेट दिली, या ठिकाणी पंचनामे केले आणि आता परत एकदा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला पाठवतोय। तर आता तरी प्रशासनाने जागा होऊन लवकरात लवकर निर्लीकरण मंजूर करून द्यावं आणि जी आम्ही नवीन इमारत बांधलेली आहे ती आम्हाला या ठिकाणी वापरात घेता येईल। कारण जुन्या इमारतीमुळे नवीन इमारत आम्हाला वापरात घेता येत नाही, मुलांना त्या ठिकाणी जाता येत नाही। तिथली या ठिकाणची पाचगाव केंद्र शाळेची परिस्थिती अशी झालेली आहे। नवीन इमारतीच्या खालच्या मजल्याचे काम पूर्ण झालेलं असूनही सध्या 4 वर्गाचे विद्यार्थी जुन्याच इमारतीत एकाच वर्गात बसवले जात आहेत। हे जिल्हा परिषद प्रशासनाचा आंधळा कारभार दर्शवणारे चित्र पाचगावमध्ये पाहाव्यास मिळत आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने इमारत पडेपर्यंत कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पालक व नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। पाचगाव केंद्र शाळा पाचगावच्या नुकत्याच झालेल्या पावसामध्ये जी इमारत होती ती आज पडलेली आहे आणि जिल्हा प्रशासनानं किंवा शिक्षण विभागानं याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज ही मुलं धोकास्थितीत आज त्या पडलेल्या शाळेमधून खेळत्यात फिरत्यात। भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। योगायोग म्हणजे की रविवारी ज्या दिवशी पडलं त्या दिवशी शाळेला सुट्टी होती आणि ती शाळेला सुट्टी असल्यामुळे आज आमची मुलं कुटुंबातील गरीब कुटुंबातील मुलं वाचली गेली। नाहीतर इथं मोठा म्हणजे अति महाभयंकर पाचगावचा इतिहास झाला असता।